नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या YouTube चॅनलवर। बघा विद्यार्थी मित्रांनो, फक्त आता परीक्षेकरिता 10 दिवस बाकी राहिलेले आहे। म्हणजे येत्या 28 जूनला बघा जी आपली टीईटीची शिक्षक पात्रता परीक्षा आहे त्याच्या अनुषंगाने आपण काय करतोय बघा, महामॅरेथॉन घेत आहे। आणि या 10 दिवसामध्ये बघा जे काय महामॅरेथॉन्स असतील याच्यामध्ये बघा आपण 30 मिनिटांमध्ये सलग 60 प्रश्न बघणार आहोत आणि याच्यामध्ये सगळे आपण टॉपिक कव्हर करणार आहोत जेणेकरून तुम्हाला परीक्षेकरिता चांगले मार्क मिळतील याची मी खात्री देणार आहोत। बघा या परीक्षेमध्ये मला जवळपास टीईटी मध्ये 99 मार्क होते आणि टेट मध्ये सुद्धा 131 मार्क आहे। तर त्याच्या अनुषंगाने तुमच्या या महामॅरेथॉन मध्ये कुठल्याही प्रकारचे घटक बाकी नाही राहिले पाहिजे याची मी काळजी घेणार आहे। चला तर मग आपल्या पहिल्या प्रश्नाकडे लगेच वळणार आहोत। बघा प्रश्न पहिला काय म्हटलेला बघा, आता याच्यामध्ये पहा 4 बहिणीच्या 5 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज 80 वर्ष होती। 4 बहिणी होत्या, त्यांच्या 5 वर्षापूर्वीची बेरीज 80 वर्ष होती, तर 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असा प्रश्न विचारलेला आहे। बघा याला आपल्याला एका सेकंदामध्ये उत्तर काढता येते। आता 4 बहिणी आहे आपल्याकडे, ओके। आपण असं म्हणणार बघा 5 वर्षापूर्वी आणि त्यांनी म्हटलं काय बघा 15 वर्षानंतर। मला सांगा बरं याच्यामध्ये फरक किती आहे पहा बरं, 5 वर्ष आणि 15 वर्षानंतर मध्ये झालं बघा 20 वर्षाचा फरक आहे। अगोदरचे 5 वर्ष नंतरचे 15 वर्ष, एकूण 20 वर्षाचा गॅप व्हावा लागला। पण बहिणी किती आहे बघा, 4 बहिणी आहे म्हणजे फरक 20 वर्ष आहे। 4 बहिणीचा फरक बघा 80 वर्ष होणार आहे। आजची जर बेरीज विचारात घेतली तर 80 वर्ष आहे, तर तुम्हाला काय विचारलं त्यांच्या वयांची बेरीज किती 15 वर्षानंतर। याचा अर्थ काय, पहिले 80 वर्ष बेरीज होती, जर 80 आपण ऍड केलं तर 80 आणि 80 बघा 160 वर्ष त्यांची बेरीज असणार आहे। म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपले योग्य उत्तर असणार आहे। बघा अशाच प्रकारे आपण सगळे जे गणित आहे 30 मिनिटांमध्ये जवळपास काही सेकंदामध्ये सॉल्व्ह करणार आहोत। हे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुमचा फायदा होणार आहे, ओके। चला नेक्स्ट प्रश्न बघा। आता हा प्रश्न बघा, चे मूल्य काय असं विचारलेलं आहे। मग याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर याचा अर्थ लावायचा काय, 0.2 चा भार, 0.3 चा भार, 0.32 चा भार। मग याला असं करायचं बघा, 2 डिजिट मध्ये सगळे उत्तर आहे आपले। मग याला सॉल्व्ह जर करायचं असेल तर बघा इथं 2 अंक रिपीट होतो, इथं 3 अंक रिपीट होतो आणि इथं 32 चा ग्रुप रिपीट होतो। मग याला लिहायचं कसं बघा, तिघांची बेरीज आहे म्हणजे काय 0.22 लिहावं लागेल का, 2 2 2 परत येणार आहे, बरोबर आहे। 0.3 म्हणजे बघा 3 3 परत येणार आहे, याचा अर्थ 33, बरोबर आहे। 0 आणि 32 32 असं रिपीट होईल। सगळ्यांची बेरीज करा, तुम्हाला बेरीज विचारलेली आहे, बरोबर आहे। 2 आणि 3 5, 5 आणि 2 7, बेरीज 7 आली। 2 आणि 3 5, 5 आणि 3 8, म्हणजे या जे काय आवर्ती दशांश आहे त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, 0.87। बघा अशाच प्रश्नाचं विषय जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही, कारण 30 मिनिटांमध्ये आपण 60 प्रश्न घेणार आहोत, ओके। चला प्रश्न क्रमांक नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणती जोडी सापेक्ष मूळ संख्याची म्हणजे को प्राईम नंबरची जोडी आहे। आता बघा को प्राईम नंबर म्हणजे काय असते, त्याच्यामध्ये कुठली संख्या कॉमन नसते। मग आता सापेक्ष मूळ म्हणजे काय, को प्राईम नंबर। आता बघा हे जोडी बघा, याला 17 ला भाग जाते, 17 ला भाग जाते, 17 × 7 = 17 7 119। जर तुम्ही याला भाग दिला बघा 13 9 117 आणि 13 जर 11 ला गुणलं 143 येते। बघा या संख्येला भाग जात नाही, दोघांमध्ये फक्त एकमेव संख्या काय सामायिक आहे। ज्या दोन संख्यामध्ये सामायिक घटक एक असतो किंवा त्याचे मसावी एक असतो त्याला म्हणतात सापेक्ष मूळ संख्या। आणि इथं जर चेक करायला गेलं बघा 19 × 134 आणि 19 याला पण भाग जातो बघा, 19 × 19 राहिले 5 आणि 19 × 57 म्हणजे यालाही भाग जातो। म्हणजे पर्याय क्रमांक 3 35 22 हे को प्राईम नंबर्स आहेत, ओके। चला ओके बघा प्रश्न क्रमांक नेक्स्ट काय म्हणतो बघा, हा तुमचा कशावरचा आहे, वयाचा आधारित प्रश्न आहे। काय म्हटलं बघा, 2 भावांच्या वयांची बेरीज 36 वर्ष आहे। 2 भाऊ आहेत त्याची बेरीज किती आहे, 36 वर्ष आहे। जर त्यांच्या वयातील अंतर 10 वर्ष असेल तर त्यांची वय काढा। बघा एकदा बेरीज दिली आणि एकदा वजाबाकी दिली, अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का, बेरीज दिली तर काय करायचं बघा, बेरीज लिहून घ्या। फरक काय दिला बघा, आपल्या याच्यामध्ये 10 दिला। आता तुम्हाला काय करायचं, त्यांची वय काढायची आहे। या दोघांची बेरीज करायचं, 2 न भागायचं, 36 आणि 10 46, 36 आणि 10 46, परत 2 न भागायचं। आणि आता काय करायचं, दोघांची वजाबाकी, 36 + 10
राहिले 26, 2 न भागायचं, इथं काय निघणार आहे बघा, त्यांची वय बघा, 2 न जर भागलं तर 23 वर्ष वय निघणार आहे त्या भावाचं, आणि 2 न जर भागलं तर 13 वर्ष निघणार आहे. एकदा बेरीज 2 न भागा, एकदा वजाबाकी 2 न भागा, मग त्यांची वय असणार बघा 23 वर्ष आणि 13 वर्ष. पर्याय क्रमांक 1 आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. बघा या सेशन मध्ये आपण सलग 30 प्रश्न बघणार आहोत आणि कमीत कमी वेळेमध्ये बघणार आहोत. चला, जर हे सेशन तुम्हाला आवडत असेल तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही. ओके, चला काय म्हटलं बघा, 23 ने भाग जाणारी सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या आणि सर्वात लहान 3 अंकी विषम संख्या याच्यातील फरक काय असं विचारलेलं आहे. आता बघा 23 ने भाग जाणारी म्हणजे बघा 3 अंकी सर्वात मोठी काढूया. बघा 3 अंकी सर्वात मोठी म्हणजे काय, 999. हे आपली समसंख्या नाही आहे, याला 23 न भागा. चला मग काय, 23 चौक 92. ओके, 23 चौक 92, राहिले किती 7, 23 ने 69, म्हणजे तुमची बाकी 10 राहिली. ही तुमची काय रे 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या नाही आहे. मग 10 वजा करा. बघा 999 मधून जर 10 वजा केले तर आता किती रे, 989. आता 989 सुद्धा काय तुमची समसंख्या नाही आहे. मग परत काय करायचं, 23 वजा करा. जर 23 न वजा केलं 6 राहिलं, 2 राहिलं, 9 राहिलं, म्हणजे याचा अर्थ काय रे, 6 राहिलं. ओके, इथं 966, म्हणजे 966 ही संख्या काय तुमची सम 23 ने भाग जाणारी 3 अंकी संख्या आहे, 966. आता सर्वात लहान 3 अंकी संख्या विषम संख्या यातील फरक किती असं विचारलेलं आहे. सर्वात लहान संख्या 3 अंकी म्हणजे काय, 100 पेक्षा जास्त. बघा 23 5 115, म्हणजे 115 झाली बघा सर्वात लहान काय विषम संख्या. जर 966 मधून तुम्ही जर काय मायनस केलं 115 तर तुम्हाला उत्तर भेटणार आहे काय, 6 मधून 1 गेला 5 राहिला, 6 मधून 1 गेला 5 राहिला, 9 मधून 1 गेला 8 राहिला, म्हणजे त्या दोन संख्येतील फरक 851 असेल. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि याच प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये विचारतात. हे जे महामॅरेथॉन आहे तुमच्या फायद्याचं आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही. ओके, चला बघा काय म्हणते बा, सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. तर सविता आणि कविता यांची वये काढा. आता या प्रश्नाचा सॉल्व करायचा असेल तर आकडेमोड करायची, काहीच नाही. काय म्हटलं बघा, आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे बघा, 3:4 आहे. परत 5 वर्षानंतर म्हटलं म्हणजे 5 वर्षानंतर गुणोत्तर किती आहे बघा, 5 वर्षानंतर गुणोत्तर किती आहे बघा, 4:5 लिहून घ्या. चला आता बघा 4 वरून 5 झाला 1चा फरक आहे, 3 वरून 4 झाला 1चा फरक आहे. पण आजपासून 5 वर्षानंतर म्हणजे इथं एक फरक आहे, इथे एक फरक आहे, म्हणजे इथेही 5 वर्षाचा फरक आहे. म्हणजे एका भागाची किंमत झाली बघा 5 वर्ष. आणि गुणोत्तरामध्ये काय करायचं, एका भागाची किंमत काढून घ्यायचं. आजची वय काढा असं विचारलं, हे आहे बघा सविताचं वय आणि हे आहे बघा कविताचं वय. एका भागाची किंमत 5 वर्ष आहे, 3 भागाची काय असणार आहे, 5 न गुणा 5 त्रिक 15 वर्ष सविताचं वय असणार आहे आणि 5 चौक 20 वर्ष कविताचं वय असणार आहे. मग पर्याय क्रमांक काय, 15 आणि 20 चा काय असणार बघा, सविता 15 वर्षाची आहे, कविता 20 वर्षाची आहे. अशा प्रकारे पर्याय क्रमांकातून आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. बघा तुमचा जर फायदा होत असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला काही अडचण नाही आहे. सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, शेअर करायला विसरायचं नाही, आपल्या मित्रांपर्यंत लिंक पोहोचायची तुम्हाला. ओके, या महामॅरेथॉन मध्ये शिल्लक 10 दिवस राहिलेले आहे, त्याच्या अनुषंगाने आपण 5 विश्लेषण घेणार आहोत. काय म्हणतो बघा, प्रश्न क्रमांक नेक्स्ट पहा, 3105 या च्या सर्वात जवळ असलेल्या 21 ने पूर्ण भाग जाणारी संख्या शोधा. आता त्याने काय म्हटलं, 3105 च्या जवळची संख्या. आपण तसाच विचार करायचा, 3105 च्या जवळची संख्या 3105 आहे का, नाही आहे. म्हणजे बघा 3000 काय रे, लहान संख्या होत आहे बघा 3105 च्या. परत काय बघा 3108 ही जवळची संख्या आहे, पण कंडिशन काय माहिती आहे का, 7 न भाग गेला पाहिजे, 3 न भाग गेला पाहिजे. म्हणजे 21 जर फोड केले तर 7 त्रिक 21 म्हणजे 3 न भाग जायला पाहिजे आणि 7 न भाग झाला पाहिजे. जर भाग जाईल तरच आपण काय म्हणणार, ती काय असणार, भाग जाणारी संख्या असणार आहे. पर्याय क्रमांकातून आपले कटले. आता बघा 7 न भाग द्यायच्या अगोदर 3 न भाग द्या. 3 ची कशी आपल्याला माहिती आहे, सर्व अंकाची बेरीज 3 आणि 1 4, 4 आणि 8 12, 12 बेरीज झाली म्हणजे 3 न भाग जाते. आता 7 न भाग देऊन बघा, 7 चौक 28, 3 राहिले झाले 30, 7 चौक 28, 2 राहिले झाले 28, 7 चौक 28 म्हणजे भाग पूर्ण केला. म्हणजे 3105 च्या
जवळची संख्या 3108 आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघू. आपण 30 मिनिटांमध्ये 60 प्रश्नांचा सराव घेणार आहोत. ओके, असे सेशन आपले 28 तारखेपर्यंत चालणार आहे. आपल्या चॅनलवर दुर्लक्ष करायचं नाही. तुमचा जर फायदा होत असेल तर 100% लिंक शेअर करायचं, बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं आहे. काय म्हटलं बघा, ए व बी यांचे गुणोत्तर 4:3 आहे. किती आहे? 4:3 आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 आहे. तर बी चे आजचे वय काय? बी चे आजचे वय काय? आता मला सांगा, 4:3 गुणोत्तर दिलं, घ्या लिहून. मग 4:3 गुणोत्तर ए आणि बी च फक्त आकडेमोड करायची. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी म्हटलं तर 5 वर्षापूर्वी लिहून घ्यायचं. किती गुणोत्तर आहे बघा त्यांचं? 3:2 आहे. आता बघा, इथं 1चा फरक आहे, इथं 1चा फरक आहे. मग आजपासून यांच्या वयाचा फरक किती आहे? 5 वर्ष. म्हणजे एका भागाची किंमत झाली बघा, एका भागाची किंमत झाली बघा 5 वर्ष. तर आपल्याला गुणोत्तरामध्ये काय करायचं असते? एकाच भागाची किंमत काढायची. मग एका भागाची आपण किंमत काढली. आता काय विचारलं, बी चे आजचे वय काय? आता मला सांगा, बी चे आजचे वय म्हणजे काय? एक काम करायचं, बी चे आजचे वय म्हणजे 3 भाग आहे. एका भागाची किंमत 5 वर्ष आहे. याला जर 5 न गुणलं तर 5 × 15 वर्ष त्या बी चे वय असणार आहे. आणि हे गुणोत्तरावरचा वयवरचा साधा सिंपल प्रश्न पेपर मध्ये हमखास विचारतात. पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ पर्यंत तुम्हाला बघायचा आहे, जेणेकरून तुमचा फायदा सुद्धा होणार आहे. बघा, हा प्रश्न काय म्हणतो, इलेक्ट्रॉनिक उपकरण प्रत्येक 60 सेकंदाने बीप करते. किती सेकंदाने बीप करते? 60 सेकंदाने बीप करते. उपकरण प्रत्येक 62 सेकंदाने बीप करते. सकाळी 10 वाजता एकत्र बीप केला म्हणजे ते दोन्ही काय, दोघांचा जे अलार्म आहे ते एकाच वेळेस लागला, ते लवकरात लवकर एकत्र बीप कधी करतील? बघा, एक शब्द वापरला लवकरात लवकर, आणि याचा अर्थ काय, तुम्हाला लसावी काढावं लागणार आहे. बरोबर आहे का नाही? लसावी काढावं लागणार आहे. लसावी काढायचा कसा बघा, तुम्हाला पाड्याच्या माध्यमातून काढता येते किंवा सिंपल काढता येते. बघा, मला सांगा, पहिले 60 सेकंद लिहून घ्या, बरोबर आहे, नंतर 62 सेकंद लिहून घ्या. आता या दोघाला आपण 2 न भागू शकतो. म्हणजे दोघातून जर 2 कॉमन काढला तर राहिलं काय बघा, 2 न जर भागलं तर 30 राहिलं, आणि 2 न जर भागलं तर 31 राहिलं. या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे त्याचा लसावी असणार आहे. एक काम करा, 2 न आपण नंतर गुणू. 31 न जर 30 ला गुणलं तर काय असणार बघा, 30 × 30 राहिले 3, 30 × 90, 90 × 3 93, म्हणजे काय रे, 930 गुणाकार आला. आणि बाकी 2 राहिले. 930 ला जर 2 न गुणलं बघा, 0 बेत्रिक 6, 9 × 18, 1860 सेकंद लागतील. 1860 सेकंद लागतील. आपण काय करायचं माहिती आहे का, मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं. 1860 ला जर तुम्ही कशाला भागलं, 60 न, काय ना 0 कटला, 6 × 18 होणार बघा, 6 × 6, 31 मिनिटे समोर जाईल किंवा 31 मिनिटानंतर ते पुन्हा एकत्र वाजतील. म्हणजे 10 ला वाजल्या, 10 वाजता आणि प्लस जर तुम्ही 31 मिनिटं ऍड केले तर 10 वाजून 31 मिनिटं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लसावीवरचा प्रश्न होता. असं जर सेशन तुम्हाला आवडत असेल तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही. पुन्हा एकदा बघा, वयवारीचा प्रश्न विचारलेला आहे. बघा, 28 जून पर्यंत आपली तयारी पूर्ण झाली पाहिजे, एकमेव उद्देश असला पाहिजे. आणि मला माहिती आहे तुम्हाला कशा प्रकारे तयार करून घ्यायचंय. ओके, चला. 5 वर्षापूर्वी ए व बी यांचे गुणोत्तर 3:2 होते. 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 असेल तर बी चे सध्याचे वय किती? बी चे सध्याचे वय किती असं विचारलेलं आहे. 5 वर्षापूर्वी दिलं, 3 वर्षानंतर दिलं. मग लिहून घ्या, 5 वर्षापूर्वी म्हणजे -5, परत काय रे, 3 वर्षानंतर म्हणजे 3 + 3 वर्ष. काय गुणोत्तर दिलं, आकडेमोड करा फक्त. 3:2 असणार आहे इथं, आणि इथं काय असणार बघा, 5:4. आता बघा, 2 ची वाढ झाली, 2 ची वाढ झाली. इथं 2 चा फरक आहे, 2 चा फरक आहे. पण वर्षामध्ये बघा, -5 वर्ष आणि +3 वर्ष. अगोदरचे 5 वर्ष, नंतरचे 3 वर्ष म्हणजे 8 वर्ष. म्हणजे 2 भागाची किंमत, 2 भागाची किंमत 8 वर्ष झाली. एका भागाची किंमत काढून घ्या, बे का बे, बे चौक 8. याचा अर्थ एका भागाची किंमत झाली बघा 4 वर्ष. एका भागाची किंमत झाली 4 वर्ष. तर बी चे सध्याचे वय काय? हे 5 वर्षापूर्वीचा गट आहे, हे 3 वर्षापूर्वीचा गट आहे. एक काम करू बघा, एका भागाची किंमत 4 वर्ष आहे, तर मग 5 भागाची किंमत 4 चौक 5 चौक 20 झाले. आणि काय झालं बघा, 4 चौक 16 झालं. म्हणजे याचा अर्थ काय रे, बी चं वय 3 वर्षानंतरच 16 आहे. मग 3 वर्ष माग या, याचा अर्थ काय असणार बघा,
13 वर्ष त्या बीचं वय असणार आहे. कारण 4 चूक 16 3 वर्षानंतरचा आजचं म्हणजे 3 वर्ष मागे या 16 मधून 3 गेले 13 वर्ष राहिले. यापैकी नाही हे योग्य उत्तर असणार आहे. तुम्हाला वाटलं असेल प्रश्न चुकला, प्रश्न चुकला नाही, हेच त्याचं योग्य उत्तर आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघू. बघा हे जी लिंक आहे आपल्या मित्रापर्यंत पोहोचायची आहे. 30 मिनिटांमध्ये आपण 60 प्रश्न करणार आहोत. चला काय म्हणते पहा, काय म्हटलं बघा, 950 स्टार 2 स्टार आणि 4 या संख्येत स्टारच्या जागी समान अंक आहेत तर त्या संख्येस 22 ने निश्चेच भाग जातो तर तो अंक कोणता असा विचारलेला आहे. मग अशा वेळेस काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला एक कळायला पाहिजे. 22 ची फोड करा, 11 दुणे 22 म्हणजे 22 ला 11 ने भाग जातो, 2 ने जातो. आता विचार करा 11 दुणे 22 म्हटलं, आता या संख्येला 2 ने भाग जातो का, शेवटी 4 आहे म्हणजे 2 ने भाग जातो. मग शेवटी 4 आहे तर 2 ने भाग जातो. आता राहिला केवळ काय 11 ला भाग द्यायचा. 11 ची कसोटी तुम्हाला माहिती आहे चांगल्या प्रकारे. एक काम करू बघा, आपण सगळे अंक लिहून घेऊ. बघा 9 5 0 इथं बॉक्स टाकतो बघा, स्टार आहे इथे. नंतर बघा 2 बॉक्स टाकतो बघा. नंतर काय आपल्याकडे 4 2 ची कसोटी लागली. आता 11 ची लावा ना, सगळा पर्याय चेक करू. पर्याय क्रमांक 3 टाका, पहिला टाका. समजा इथं 3 टाकला, समजा इथं 3 टाकला. आता 11 ची कसोटी काय सांगते, एकाड एक संख्येची बेरीज करायची, एकाड एक संख्येची बेरीज करून काय करायची, वजाबाकी करायची. आणि मग बघा हे ऍड करायचं, हे ऍड करायचं, हे ऍड करायचं, परत हे ऍड करायचं, हे ऍड करायचं. बघा 9 0 9 9 2 11 11 4 15 बेरीज आली बघा 15. परत बघा बरं 5 आणि 3 8 8 आणि 3 11 15 मधून 11 गेल्यावर काय राहते 4. याची वजाबाकी एक तर 0 यायला पाहिजे नाही तर 11 यायला पाहिजे, असं होत नाहीये. मग आपण काय पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर नाही. पर्याय क्रमांक 2 चेक करू. पर्याय क्रमांक 2 ची किंमत काय बघा 5 आहे. प्रत्येक ठिकाणी 5 टाका, इथे 5 टाका, समान अंक म्हटलेला आहे. 5 टाकून बघा. चला याला ऍड करा, याला ऍड करा, याला ऍड करा, याला ऍड करा, याला ऍड करा. ओके चला 9 आणि 5 14 होणार बघा. 14 सॉरी 9 0 11 11 आणि 4 15 हे झाली बेरीज 15 झाली आपली. ओके बघा 5 आणि 5 10 10 आणि 5 15 15 वजा 15 म्हणजे काय आलं 0 आलं. याचा अर्थ त्याचं बघा वजाबाकी 0 आले पाहिजे, 11 आले पाहिजे. त्या संख्येला 11 ने किंवा 22 ने पूर्ण भाग जातो. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. बघा हे सेशन तुम्हाला जर आवडत असेल तर काय करायचंय, बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचा आहे. तुमचा फायदा होण्याकरिता व तुमच्या मित्रांचा. बघा येत्या टीईटी मध्ये आपण पास झालो पाहिजे, मी टीईटी पास होणारच असा तुम्ही जे काही ध्येय उराशी बाळगलेला आहे त्याच्या अनुषंगाने तुम्हाला मी मदत करणार आहे आणि हे सेशन तुम्हाला फायदेशीर असणार आहे. काय म्हटलं बघा, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 9:5 आहे. त्यांच्या वयातील फरक 16 वर्ष आहे, तर 15 वर्षानंतर त्यांचे वय किती. आता याने उल्लेख कसा केला, 15 वर्षानंतर विचारलं. एक काम करू बघा, आपण सध्याचे वय काढून घेऊ. बघा काय म्हटलं, ए व बी चे वय, ए चं आणि बी चं वयाचं गुणोत्तर बघा 9:5 आहे. त्यांच्या वयातील फरक 16 वर्ष आहे. फरक किती आहे बघा, वयातील फरक 16 वर्ष आहे. मग गुणोत्तरामध्ये फरक पहा ना, गुणोत्तरामध्ये फरक किती आहे बघा, 4 भाग आहे. 4 भागाची किंमत झाली किती, 4 भागाची किंमत झाली बघा 16 वर्ष. एका भागाची किंमत काढा, 4 चूक 16 म्हणजे एका भागाची किंमत आली किती बघा 4 वर्ष आली. मग आता काय करायचं तुम्हाला, बी चे सध्याचे वय काढा. बी चं सध्याचं वय काय रे, हे ए चं वय आहे आणि बी चं वय आहे. एक काम करा, चला बी चं वय काढू आपण. आता बी चं काय म्हटलं बघा, एका भागाची किंमत 4 आहे तर 4 4 पंचे 20 वर्ष त्याचं वय असणार आहे बी चं. पण काय विचारलं 15 वर्षानंतर. मग आता हे आजचं वय 20 वर्ष आहे, याच्यामध्ये 15 वर्ष ऍड करा, होणार 35 वर्ष वय. याचा अर्थ काय, पर्याय क्रमांक डी आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. मला माहिती आहे की तुम्हाला कशा प्रकारे ट्रेन करायचे, कसे मार्क घरून घ्यायचे आपल्याला, आणि यावेळेस मी टीईटी पास झालोच पाहिजे अशा अनुषंगानं या चॅनलला तुम्ही काय करायचंय, सबस्क्राईब करून तुम्ही मला मोटिवेट करायचं आहे. या प्रश्नाच्या माध्यमातून आपल्याला पटकन उत्तर कसं काढता येईल बघा. 4 आजचे गुणोत्तर आपल्याकडे किती आहे बघा, आणि उल्लेख केला बघा 5:2 आहे. मग आता अशा वेळेस काय करायचं बघा, इथं काय झाले बघा, इथं 2 ची वाढ झाली, इथे 2 ची वाढ झाली, म्हणजे 2 भागाची किंमत आज पासून 12 वर्षापूर्वी म्हटलं तर 12 वर्ष होतील ना आजपासून. 12 वर्षापूर्वी एका भागाची किंमत काढा, 2 सकम 12
एका भागाची किंमत किती आली आपल्याकडं 6 वर्ष आली. प्रश्न काय विचारला, त्यांच्या वडिलांचे आजचे वय काय. वडिलांचे आजचे वय किती आहे बघा, 5 भाग आहे. मग 6 पंचे 30 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. पर्यायामध्ये 6 पंचे 30 नाही आहे. याचा अर्थ काय, पर्याय क्रमांक डी आपले हे योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा काय म्हणते पहा. बघा 2 मुलांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. ओके, किती आहे, 3:5 आहे. 8 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 40 होईल तर त्यांचे आजचे वय किती. बघा आपण लिहून घेऊ. बघा आजच्या वयाचं गुणोत्तर कोणाकोणाचं, त्या 2 मुलांचं. समजा हे आब्या आहे आणि समजा हे बाब्या आहे. फक्त आकडेमोड करायची आपल्याला. हे 3:5 गुणोत्तर आहे. आपल्याला बेरीज दिली नाही, आपल्याला बेरीजेवरून येता येईल मागा. आता बघा किती वर्षानंतर, बघा 8 वर्षानंतर त्यांची बेरीज किती आहे बघा, 40 वर्ष आहे. 8 वर्षानंतर बेरीज किती आहे, 40 वर्ष आहे. म्हणजे याचे 8 वर्ष वाढलं आणि याचे 8 वर्ष वाढलं. 8 वर्ष 8 वर्ष 16 वर्ष ऍड करून 40 बनलं. मग आता 16 वर्ष मागे आहे ना, 16 वर्ष जर मायनस केलं तर बेरीज किती ते बघा, 40 मधून 16 मायनस करा, राहिलं 24 वर्ष. म्हणजे आजच्या वयाची बेरीज किती आली, 24 वर्ष आली. मग आता मला सांगा, एकूण बेरीज 24 वर्ष आहे. हे 3 भाग आहे, हे 5 भाग आहे, म्हणजे 8 भाग झालं. याचा अर्थ काय, 8 भागाची किंमत 24 आली. एका भागाची किंमत काढून घ्या, काय होईल बघा, 8 × 8 8 × 24. एका भागाची किंमत किती आली बघा, 3 आली. मग एका भागाची किंमत 3 आल्यावर प्रश्न काय विचारला, त्यांचे आजचे वय किती. कोणाचे वय, त्या मुलांचे आजचे वय. म्हणजे काय रे, एका भागाची किंमत 3 आहे, आजचे वय काय, 3 × 9 वर्ष असणार. याला 3 न गुणायचं आणि याला पण 3 न गुणायचं. 3 न जर गुणलं तर 3 × 5 = 15 असणार. इथं 3 × 9, पहिल्याचं वय 9 वर्ष, दुसऱ्याचं 15 वर्ष. पर्याय क्रमांक काय रे, सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. अशाच कन्सेप्टला चा फायदा जर तुम्हाला होत असेल तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही, लाईक करायला विसरायचं नाही. कारण माहिती आहे का, तुम्ही जर मला मोटिवेट केलं तर तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट देणारा तुमच्या या महामॅरेथॉन मध्ये तुमचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडे फक्त 10 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. चला नेक्स्ट प्रश्न बघा. 2 संख्यांचा लसावी 300 व मसावी 15 आहे. लसावी 300 आहे आणि मसावी 15 आहे. तर दोन्ही संख्या 2 अंकी आहेत, तर त्यापैकी खालीलपैकी मोठी संख्या कोणती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. मोठी संख्या आपल्याला काढायची आहे. एक लक्षात ठेवायचं, हर वेळेस लसावीला मसावीनं काय करायचं, भागायचं. लसावी भागिले काय बाळांनो, मसावी करायचंच असं. आता लसावी किती आहे आपल्याकडं, 300 आहे. बघा ना, लसावी 300 आहे. जर तुम्हाला संख्या काढायचा असेल किंवा संख्याचा गुणाकार काढायचा असेल तर लसावीला मसावीने भागायचं आहे. तुम्हाला काय, असामायिक संख्यांचा गुणाकार भेटणार आहे. असामायिक संख्यांचा काय भेटणार आहे, गुणाकार भेटणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तुम्हाला समोर फोड करायची आहे, त्या संख्या काढायचा असेल तर 15 ने भागा, काय होणार बघा, 15 × 2 = 30, बाजूचा एक 0, म्हणजे 20 ही संख्या आला. आता 20 ला अशी फोड करायची की त्या काय असणार बघा, असामायिक अवयव. 4 × 5 = 20, म्हणजे याचा अर्थ काय रे, पहिली संख्या 4 पट असेल, दुसरी संख्या 5 पट असेल. आणि ह्या जर संख्या काढायच्या असेल तर तुम्हाला त्याला मसावीनं गुणावं लागेल. 15 जर गुणलं तर 15 × 60 ही संख्या येणार आहे आणि 15 जर गुणलं तर 15 × 5 = 75 येणार आहे. सांगा बरं कोणती संख्या मोठी आहे, 75 मोठी आहे. पर्याय क्रमांक काय आपला, 1 आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. असंच करायचं बघा. हे संकल्पना सहित आपण सगळे प्रश्न फास्ट विश्लेषण करत आहोत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरायचं नाही. चला नेक्स्ट प्रश्न बघा. 2 संख्यांची बेरीज किती आहे, 45 आहे. बेरीज 45 आहे. त्यांच्या बेरजेच्या एकास 9 आहे. फरक किती आहे, एकास 9 आहे. तर त्यांच्या लसावी किती असा विचारलेला आहे. आता सरळ आहे. त्यांची बेरीज आपल्याला काय दिली बघा, 45 दिली. आता थोडस किचकट प्रश्न विचारला, म्हणजे त्या संख्यांच्या एकास 9 फरक आहे. म्हणजे काय, बेरीज तर मिळाली आपल्याला एकास 9, कोणत्या संख्येच्या, त्या बेरजेच्या म्हटलेला आहे. बेरजेच्या एकास 9 काढा बरं, एकास 9 काढून घेऊ. बघा 9 × 5 किती रे, 45. म्हणजे फरक किती आहे बघा, आपल्याकडे 5 आहे आणि बेरीज किती आहे आपल्याकडं, बेरीज आहे 45, फरक किती आहे रे, 5 आहे.
अशा वेळेस मी तुला सांगितलं बघा, एकदा बेरीज करायची, 2 न भागायचं, एकदा वजाबाकी करायची आणि 2 न भागायचं, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. बेरीज करून 2 न भागायचं आणि वजाबाकी करून 2 न भागायचं. चला बेरीज करा बघा, यांची बेरीज झाली बघा 50. 50 ला जर 2 न भागलं तर तुम्हाला संख्या भेटणार आहे 25. म्हणजे पहिली संख्या 2 अंकी बघा 25 आहे. बेरीज केली, 2 न भागलं. आता याच संख्येची काय करायची रे, वजाबाकी करायची. करा वजाबाकी. बघा काय झालं, राहिलं 40. 40 ला 2 न भागा, राहिलं 20. पहिली संख्या 25 आहे, दुसरी संख्या 20 आहे. आणि तुम्हाला काय विचारला, या दोन्ही संख्येचा काय विचारला, लसावी विचारला. लसावी म्हणजे काय, तुमचं लसावीचं उत्तर मोठंच येणार आहे. मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचा. 25 दोन्ही 50, 25 75, 25 100. 100 ला सुद्धा 20 न भाग जातो, दोन्ही संख्येला भाग जातो. म्हणजे या संख्येचा लसावी काय असणार बघा, 100. नाही असंही करते बघा, गुणोत्तर घ्या. 25 भागिले 20 घ्या गुणोत्तर, 5 चोक 20 असणार आहे. 5 5 25. आता करायचा तिरकस गुणाकार, 25 चोक 100, 20 5 100. 100 त्या संख्येचा काय असणार आहे, लसावी असणार आहे. अशा प्रश्नाचं विश्लेषण तुम्हाला जर आवडत असेल तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही, कमेंट करायला विसरायचं नाही, लाईक करायला विसरायचं नाही. बघा तुमच्या या महामॅरेथॉनच्या माध्यमातून तुम्हाला टीईटी पास करून द्यायचं काम माझं आहे. या परीक्षेमध्ये मला 99 मार्क होते आणि टेट मध्ये सुद्धा 131 मार्क आहेत. ओके चला, त्याच्या अनुषंगाने मला स्ट्रॅटेजी माहिती आहे कसं करून तुम्हाला द्यायचं. ओके चला, काय म्हटलं बघा, 6 वर्षापूर्वी काय म्हटलं, ए व बी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:12 होते. 5:12 होते. 3 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 8:15 होते. तर बी चे 10 वर्षानंतरचे वय काय, हे प्रश्न इथून जरा वेगळा विचारला आणि तो नंतरचा भाग आहे. आपण काय करायचं, आजचं वय काढायचं. प्रश्न असा विचारला की 6 वर्षापूर्वी, मग 6 वर्षापूर्वी लिहून घ्या. चला 6 वर्षापूर्वी गुणोत्तर किती आहे बघा, 5:12 गुणोत्तर आहे. ठीक आहे. मग परत काय म्हणते बघा, 3 वर्षानंतर म्हटलंय, मग 3 वर्षानंतर लिहून घ्या. 3 वर्षानंतर किती गुणोत्तर बघा, 8:15 आहे. मग 8:15 लिहून घ्या. चला 8:15 लिहून घ्या. चला ओके चला, मग आता कितीनं वाढलं बघा, 3 न वाढलं. कितीनं वाढलं बघा, 3 न वाढलं. याचा अर्थ काय, इथं 3चा फरक आहे, इथं 3चा फरक आहे, पण वर्षामध्ये कितीचा फरक आहे, -6 मागे गेलो आणि +3 समोर गेलो. म्हणजे एकत्रित आपण 9 भाग समोर गेलो, 9 वर्ष. म्हणजे 3 भागाची किंमत 9 वर्ष आहे. एका भागाची किंमत किती वर्ष गाडा, एका भागाची किंमत काय असणार बघा, 3 त्रिक 9. तोंडी करायचं, एका भागाची किंमत 3 वर्ष आली. तर आता काय करायचंय, तुम्हाला बी चे आजचे वय काढा. मला सगळं 3 वर्षानंतर किती वय होईल बघा, बी चं 15 त्रिक 45 होईल. एका भागाची किंमत किती आहे, 3 वर्ष. 15ची किती होईल बघा, 45 वर्ष. याचा अर्थ बघा, 3 वर्षानंतर 3 वर्ष मागे या बरं. 45 मधून काय केलं, 3 वर्ष मागे आलो तर 42 वर्ष. 42 वर्ष हे कोणाचं वय असणार आहे बघा, आजचं वय. पण परत 10 वर्षानंतर म्हटलं, याचा अर्थ काय, या 42 वर्षामध्ये 10 वर्ष ऍड करा. 52 वर्षाचा बी नावाचा व्यक्ती असणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं हे योग्य उत्तर असणार आहे. ओके बघा, पर्याय क्रमांक कोणता आपलं, 52 हे योग्य उत्तर असणार आहे. ओके चला, सॉरी. बघा नेक्स्ट प्रश्न बघा, आता काय म्हटलं बघा, 6वा प्रश्न याच्यामधला, 1 11 111 1111 याप्रमाणे पहिल्या 23 संख्या लिहून त्यांची बेरीज केल्यास येणाऱ्या उत्तराच्या सहस्र स्थानी म्हणजे 1000 प्लेसला कोणता अंक येईल. खरंच या संख्या लिहून बघायच्या का नाही. बघा 1 11 111 1111 अशा 23 वेळा लिहायचं, असं करायचं नाही. आता मला सांगा, हे अंक 23 वेळा येईल, हे अंक 22 वेळा येईल, हे अंक 21 वेळा येईल आणि हे अंक 20 वेळा येईल. समजायला का तुम्हाला. याचा अर्थ तुम्हाला फक्त गुणाकार करायचा आहे. आता मला सांगा, पुन्हा एकदा मांडणी करतो, जाऊ द्या. समजा एक संख्या आहे, नंतर 11 आहे, नंतर 111 आहे, नंतर 1111 आहे. आता सांगा, हा अंक 23 वेळा येणार आहे कारण 23 अंकाची बेरीज. हा अंक 22 वेळा येणार आहे, हा अंक 21 वेळा येणार आहे आणि हा अंक काय रे 20 वेळा येणार आहे. अशा वेळेस काय करायचं, 1 न गुणायचं. बघा 23 1 23, 23 बघा 3 लिहा, आजचे 2 आले. परत 22 1 22, आजच्याले किती आपले 2 झाले बघा 24, आजच्याले 2. पुन्हा 21 1
21, 21 आणि 2 23, हा चल बघा 2, पुन्हा काय 20 एका 20, 20 आणि 2 22, याचा अर्थ बघा एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान आणि हजार स्थान, याचा अर्थ हजारव्या स्थानावर 2 अंक येणार आहे। बघा अशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि जर आपण हेच जर प्रश्न करून गेलो तर काय अवघड जाणार आपल्याला, काहीच अवघड जाणार नाही। चला नेक्स्ट प्रश्न बघू बघा। एका वर्षापूर्वी अजय विजय यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2 होते। एका वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:4 असेल तर विजयची सध्याची वय काय? प्रश्न साधा सिंपल विचारला, मांडणी फक्त काय करायची, आकडेमोड करायची। आता एका वर्षापूर्वी म्हणलं ना मायनस घ्यायचं, -1 वर्ष। अजय विजय नाव लिहित बसत नाही मी। चला मग 3:2 गुणोत्तर आहे एका वर्षापूर्वी, आणि परत काय म्हटलं बघा एका वर्षानंतर म्हटलं, मग घ्या ना मग +1 वर्ष घ्या, काय घ्या +1 वर्ष घ्या। सांगा बरं मग आता हे गुणोत्तर 5:4 आहे, आपण माहितीप्रमाणे फरक कितीचा बघायचा, मला सांगा। इथं 2चा फरक आहे गुणोत्तरामध्ये, इथं 2चा फरक आहे, पण वर्षामध्ये किती फरक आहे, -1 वर्ष मागचं आणि +1 वर्ष समोरचं, म्हणजे 2 वर्ष, म्हणजे 2 वर्षाची किंमत बघा 2 भाग आहे, एका भागाची किंमत काय असणार आहे बघा 1 वर्ष असणार आहे। एका भागाची किंमत काय झाली बघा आपल्याकडं 1 वर्ष झाली। प्रश्न काय विचारला, तर विजयचे सध्याचे वय काय, पहिले अजयचं नाव आहे नंतर विजयचं नाव आहे, आकडेमोड करायची, लिहायचंच नाही, तोंडी कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे, काही सेकंदामध्ये प्रश्न उडवता आला पाहिजे। बघा एका भागाची किंमत 1 वर्ष आहे तर विजयचं वय बघा 2 वर्ष असणार आहे। विजयचं वय का 2 भाग आहे तर 2 वर्ष नसणार बघा, हे 2 एका वर्षापूर्वीच आहे, म्हणजे बे असणार आहे। आता तुम्हाला आजचं वय काढायचं ना, मग आता हे एका वर्षापूर्वीच आहे, 1 वर्ष ऍड करा, आजचं वय भेटणार आहे, म्हणजे 2 वर्षामध्ये तुम्ही जर 1 वर्ष ऍड केलं तर तुम्हाला भेटणार आहे विजयचं 3 वर्ष असणार आहे। असा साधा प्रश्न तुम्हाला विचारला होता। बघा हे सेशन जर तुम्हाला आवडत असेल, फायदा होत असेल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक करायला विसरायचं नाहीये। ओके, बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं आहे। चला ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघा, अतिशय सुंदर प्रश्न विचारलेला आहे। एका माणसाकडे मार्केट रिसर्च ब्युरो व्यवसायाच्या 2/3 भाग आहे, त्याच्याकडे किती भाग आहे व्यवसायाचा, 2/3 भाग आहे, आणि त्याने त्याच्या 3/4 शेअर्स 75,000 रुपयांना विकतात। व्यवसायाचे मूल्य काय, म्हणजे त्या व्यवसायामध्ये त्याने किती पैसे गुंतवले, खरं सांगा मला। 2/3 भाग काय केला, त्याच्या व्यवसायाचा आहे, घ्या लिहून मग 2/3 भाग, ठीक आहे, एकूण भाग वगैरे काढायची काही गरज नाही। आता सांगा 2/3 भाग आहे, त्याने त्या व्यवसायाचे शेअर 3/4 काय केले, 75,000 रुपयांना विकले। हे गुंतवणूक नाही, हे भाग आहे, शेअर विकले, याच्यापैकी 75,000ला विकले, कितीला विकले, 75,000ला विकले। डायरेक्ट तुम्हाला त्या व्यवसायाचं मूल्य निघणार आहे, काही सेकंदामध्ये प्रश्न सुटेल आपला। बघा बे 2 4, 3 1 3, 3 3 कटले जाऊ द्या, राहिला वर 1 आणि 2, ओके 75,000। जर तुम्ही याचा विचार केला, हे 2 कशामध्ये आहे, भागारामध्ये जाईल, कशामध्ये, गुणाकारात, म्हणजे 75 गुणिले जर तुम्ही काय केलं 2 जर केलं तर याचा अर्थ 1,50,000 काय असणार आहे, त्या मार्केट रिसर्च ब्युरो व्यवसायाचं मूल्य असणार आहे 1,50,000। बघा अशा प्रश्नाचं विश्लेषण कमीत कमी वेळामध्ये घेत आहोत, आणि आपण सलग जे 30 प्रश्न आहे, जवळपास 30 प्रश्न आपण 60 मिनिटात लावणार नाही। काय करणार आपण बघा, जी आपली प्रश्न संख्या आहे ती कमीत कमी वेळेमध्ये जास्त प्रश्न घेणार आपण। ओके, चला काय म्हणते पहा, प्रश्न क्रमांक नेक्स्ट पहा, जर किंमत x असेल तर तुम्हाला याची किंमत किती असं विचारलेलं आहे। प्रश्न थोडा फिरून विचारला, फक्त तुम्हाला दशांश चिन्हाचा वापर करायचा आहे। पहिल्यांदा मी फॉर्मॅट लिहून घेतो बघा, त्याने काय म्हटलं बघा, x ची किंमत किती आहे बघा, 547 पॉइंट किती आहे बघा, 527 आहे, आणि भागिले किती आहे बघा, भागिले आहे बघा 0.0082 आहे। आता अशा वेळेस काय करायचं माहिती का, वरच्या दशांश चिन्हाला खालच्या दशांश चिन्हाला मॅनेज करायचं। सांगा बरं मला, आता इथं 4 संख्या दशांश चिन्ह आहे, वरे पण पाहिजे, अशा वेळेस आपण मनानं 0 लावायचा,
याचा अर्थ काय झाला रे, वरे झिरो लावला म्हणजे वरची संख्ये दशांश चिन्हाचे संकेतस्थळ सारखे आहेत, खाली पण सारखे, मॅनेज झाला, पैसे देऊन मॅनेज झाला कारभार, झिरो लावून मॅनेज झाला कारभार. राहिलं काय मग आता बघा, 547 पॉईंट नका म्हणू आता, 52 आणि 70 भागिले फक्त 82 बरोबर काय रे एक्स. आता हा झिरो लावला म्हणजे मी याला असं लिहू शकतो, कसं रे, हा झिरो गुणाकारामध्ये लिहू का बरं, याला मी या झिरोला 10 म्हणू का बरं, 10. मला सांगा हे 10 कशामध्ये आहे, गुणाकारात, जाईल कुठं, भागाकारात, म्हणजे ऐकायला 10 खटला. आता ऑब्झर्व करा याची किंमत x भागिले 10 आहे की नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि बरेचसे तुमच्या टीईटी परीक्षेमध्ये तब्बल 12 प्रश्न हे बघा कशाचे असतात, भूमितीचे. पेपर 1 साठी उपयुक्त आहे आणि पेपर 2 साठी सुद्धा उपयुक्त आहे. पूर्ण सेशन पाहायला पाहिजे. ओके, अशा प्रकारे बीजगणिताचे प्रश्न विचारले जातात. चला नेक्स्ट प्रश्न बघा, दोन संख्याचे गुणोत्तर 5 7 आहे तर त्यांची बेरीज 132 असल्यास त्यांच्या संख्यातील फरक किती. बघा त्यांनी बेरीज किती दिली आपल्याला, 132. गुणोत्तरामध्ये 5 7 12 झालं, म्हणजे 12 भागाची किंमत किती झाली बघा, 132. एका भागाची किंमत काढा, 12 1 12, पुन्हा 12 1 12, एका भागाची किंमत किती आली, 11. काय विचारा, त्या संख्येतील फरक सांगा बरं, फरक किती आहे, 2चा फरक आहे. मग एका भागाची किंमत 11 असेल तर फरक किती, आपल्याकडे 2 भाग आहे, मग 11 2 22, त्या 2 संख्येतील फरक असणार आहे. संख्या वगैरे काढायची गरज सुद्धा नाही आहे. 30 मिनिटांमध्ये आपण 7 प्रश्न घेणारच आहोत. ओके चला, एका बागेत आंबे व नारळाच्या झाडाची संख्या 121 आहे. एकूण झाडा त्यांचे गुणोत्तर 5 6 आहे तर त्या बागेत नारळाच्या झाडाची संख्या किती, एकूण झाडं किती आहेत, 121. एकूण गुणोत्तर किती होईल रे, 11. म्हणजे 11 भागाची किंमत तोंडी करायचं, 11 भागाची किंमत 121 असेल, 11 11 121 असते. एका भागाची किंमत झाली बघा 11. आणि काय विचारलं, नारळाच्या झाडांची संख्या सांगा बरं, नारळाची संख्या किती आहे, 6 भाग आहे, 11 सखी 66. नारळाची संख्या असणार बघा 66 असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. अशाच प्रश्नाच्या विश्लेषणासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. ओके, तुम्हाला जर काही कमेंट करायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करू शकता, व्हिडिओच्या बाबतीमध्ये, कंटेंटच्या बाबतीमध्ये. ओके चला, काय म्हणते बघा नेक्स्ट प्रश्न बघा, 4.1 तुम्हाला हे अपूर्णांक युक्त पूर्णांक आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. मग याला सॉल्व कसं करायचं बघा, पहिले काय करायचं, पूर्ण संख्या ऍड करत न्यायच्या. पहा बरं आता भाई पूर्ण लिहून घेतो बघा, 4.1 अधिक 3.1 पुन्हा मधात x आलेला आहे, प्लस पुन्हा काय रे 2.1 बरोबर 13.2 राऊंड फिगर नंबर कलेक्ट करा. बघा इथं 4 आहे, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, म्हणजे जे पूर्ण संख्या आहे त्याची बेरीज 9 आहे. राहिला कोण आता बघा, 1 राहिला, परत बघा 1 राहिला, 1 6 आणि 1 सगळ्यांची काय करायचं आता बेरीज करायची आहे. आणि बरोबर काय बघा 13, पूर्णांक काय 2.5. आता विचार करा हे 9 आहे. आता याला सॉल्व करू बघा, सगळ्यात मोठी संख्या 6 आहे, मग 6 लसावी घेता येते आपल्याला, याला 6 बनवता येते, 3 न गुणा वरे पण 3 न गुणा, यालाही 6 बनवता येते, खाली 2 न गुणा वरे पण 2 न गुणा. बघा वरे 3 आला, नंतर प्लस 1 आला, नंतर 2 आला आणि भागिले बघा 6 आला. हे जर तुम्ही सॉल्व केलं तर उत्तर भेटणार आहे. चला करा मग आता, 13 भागिले किती रे बघा 5. करा कॅल्क्युलेशन, 9 ला 9, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6, 6 भागिले 6 म्हणजे काय रे, 6 भागिले 6 म्हणजे 1 असते. मग काय आता 9 अधिक 1 बरोबर काय 13 किती रे 2.5. तुम्हाला x ची किंमत काढायची आहे, मी x फक्त तोंडी पकडला, असं तोंडी करायचं आपल्याला, काही सेकंदामध्ये उत्तर काढता येईल. आता 9 आणि 1 10 झालं, 13 मधून जर 10 गेलं राहिलं किती बघा 3 राहिलं, 3.2.5 हे योग्य उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 1. चला नेक्स्ट प्रश्न बघा. आता याच्यामध्ये काय म्हटलं पहा, स्कूटर व टीव्ही यांच्या किमतीची गुणोत्तर 3:2 आहे, त्यांच्या किमतीमधील फरक 6,000 आहे, तर टीव्हीची किंमत किती, स्कूटर आणि टीव्ही. चला
आता हे फरक 6000 आहे, पण गुणोत्तरामध्ये 1चा फरक आहे. म्हणजे काय, एका भागाची किंमत झाली बघा 6000. बरोबर आहे ना. गुणोत्तरामधला फरक बघायचा आणि ऍक्च्युअल फरक बघायचा. मग असं सोडवायचं, गुणोत्तरामधला एका भागाची किंमत काढायची, सबका मालिक एक असं करायचं, त्याचे उत्तर येणार नाही. आणि प्रत्येक वेळी करायचं तुम्हाला, गुणोत्तर प्रमाण असेल, वयवारी घटक असेल, याच्याशिवाय सुटत नाही. एका भागाची किंमत काढायची आणि जे विचारलं त्याचं उत्तर द्यायचं. चला मग एका भागाची किंमत किती आली, 6000 आली. प्रश्न काय विचारला, टीव्हीची किंमत. पहिले स्कूटर आहे, नंतर टीव्ही आहे. टीव्हीचा 2 भाग येणार आहे, मग एका भागाची किंमत 6000, 2 भागाची किंमत 12000. पर्याय क्रमांक 2 आपलं हे योग्य उत्तर आहे. बघा, हे सेशन तुम्हाला जर आवडत असेल तर पुन्हा एकदा सांगतो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आपल्या चॅनलचं नाव आहे मॅथ अँड रिझनिंग बाय माहुलकर सर. आपल्या चॅनलवर जायचं, बेल आयकॉन प्रेस करायचं, व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायचं, कमेंट करायचं. कमेंट केल्याने काय होते, तुम्हाला नवीन नवीन काय मला काय पाहिजे किंवा तुम्हाला काय द्यायचंय एक मला समजेल. ओके, चला नेक्स्ट प्रश्न बघा. तेलाचा एक डब्बा 4/5 भरला होता. बरोबर आहे. तेलाच्या 6 बाटल्या काढून त्या 4 बाटल्या टाकल्या, तेव्हा 3/4 भरले होते. 3 मध्ये तेलाच्या किती बाटल्या असू शकतात, म्हणजे एकूण बाटल्या विचारलेला आहे. तर अशा वेळेस काय करायचं, समजून घ्या. आता मला सांगा, पहिले भाग किती भरला होता, 4/5 भाग भरला होता. पण एक ट्विस्ट आहे बघा, 6 बाटल्या भरल्या म्हणते आणि 4 बाटल्या काढल्या म्हणते. हे तर समजून घ्या पहिले. मग सांगा, 6 बाटल्या टाकल्या आणि 4 बाटल्या काढल्या, म्हणजे झालं काय नेमकं, किती टाकल्या आणि किती काढल्या. 6 टाकल्या म्हणजे बघा +6 आहे, 4 काढल्या म्हणजे -4 आहे. मग +6 म्हणून 4 केलं, राहिल्या 2 बाटल्या टाकल्या. पण असं करताना किती भरला होता, शिल्लक किती राहिला, किती भरला. दोन्ही भाग भरलेला बघा, 4 भाग भरलेलाच आहे आणि 3/4 पण भरलेलाच आहे. मग हे 2 बाटल्या नेमक्या गेल्या कुठं, असा विचार करायचा आणि बरोबर 2 भाग लिहायचा. त्या दोघांची वजाबाकी करा. 4 चूक 16, बरोबर आहे. 5 त्रिक 15, तिरकस होणार करा आणि 5 चूक 20, बरोबर 2 भाग. आता सांगा, 16 मधून 15 केलं, 1 राहिला आणि खाली राहिला बघा 20. म्हणजे याचा अर्थ काय रे, एकाच 20 बरोबर काय होते बघा 2. तुम्हाला एकूण काढायचं आहे ना, मग काय 20 2 40. 20 कशामध्ये आहे, भागाकारामध्ये जाईल, गुणाकारामध्ये. म्हणजे 20 2 40 त्या बाटल्याची क्षमता असणारा किंवा एकूण बाटल्या किती असणार बघा, त्या डब्यामध्ये, त्या टीन मध्ये 40 बाटल्या भरतील. चला नेक्स्ट प्रश्न बघा. 12 15 18 ने भाग जाणाऱ्या खालील सर्वात कमी संख्या कोणती. आता कमी संख्या म्हणजे बघा, जास्त मोठी संख्या पाहायची नाही. सांगा बरं, 10,011 लहान आहे, 10,225 मोठी आहे, 10,520 मोठी आहे, 10,080 काय रे बघा 10,000 पण मोठी आहे. आता विचार करावा लागेल, या 2 संख्येपैकी उत्तर असणार आहे आपलं, एक तर 10,011 असेल, नाही तर 10,080 असेल. पण त्यासाठी तुम्हाला भाग देऊन बघावं लागेल. खरंच 12 न 15 न 18 भाग द्यायचा का नाही, काय वापरायची कसोटी, 3 चौक 12, बरोबर आहे. 3 न भाग जाते का, 5 4 न जाते का, पुन्हा 3 बाजी काय रे 15, पुन्हा काय रे सायंत्रिक 18. मला सांगा 3ची कसोटी बेस्ट आहे. 3च्या कसोटीनुसार बरेचसे पर्याय कटतील. आपल्याला हे पर्याय चेक करायचं नाही, हे करायचं नाही. पर्याय क्रमांक 1 चेक करू बघा. आता सगळं 3ची कसोटी जा बरं, 1 2 3, 3 न भाग जातो, पण 4 न भाग जात नाही, शेवटी 11 आहे ना. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर नाही आणि तुम्हाला चेक पण करायचं नाही. पर्याय क्रमांक आपलं 4 उत्तर असणार आहे. कसं काय पहा बरं, या 8 न 1 9, 3 न भाग जातो, 5 न भाग जातो, 2 न पण भाग जातो, 2 न 3 न गेल्यामध्ये 6 न पण जातो. याचा अर्थ काय, पर्याय क्रमांक काय आपलं 4 हे योग्य उत्तर असणार आहे. आपण काय केलं होतं, 30 मिनिटांमध्ये 60 प्रश्न बघणार होतो, पण तत्पूर्वी बघा आपण हे व्हिडिओ 2 भागामध्ये करणार आहोत. पहिल्या भागामध्ये 30 प्रश्न आणि दुसऱ्या भागामध्ये 30 प्रश्न घेणार आहोत. ओके, चला आता हा शेवटचा प्रश्न असणार आहे याच्यानंतरचा. ए आणि बी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे, बरोबर आहे. 14 वर्षानंतर त्यांचे गुणोत्तर 7:9 होईल, तर ए व बी यांचे आजचे वय किती असा विचारलेला आहे. मग लिहून घ्यायचं काय गुणोत्तर ए आणि बी चं. आता पहा याच्यामध्ये काय म्हटलं, ए चं गुणोत्तर आणि बी चं गुणोत्तर काय म्हटलं बघा, 5:7 गुणोत्तर आहे. 14 वर्षानंतर म्हणजे +14 वर्ष. चला किती गुणोत्तर बघा, 7:9 झालं. आता इथं 2चा फरक आहे,
इथं 2चा फरक आहे, म्हणजे 2चा फरक म्हणजे आजपासून 14 वर्षाचा फरक होईल ना गुणोत्तरामध्ये. म्हणजे 2 भागाची किंमत झाली बघा 14 वर्ष. तर एका भागाची किंमत काढून घ्या, 2×7=14. एका भागाची किंमत झाली बघा, झाले किती बघा 7 वर्ष. प्रश्न काय विचारला, प्रश्न हा विचारला ए आणि बी चे आजचे वय किती. एका भागाची किंमत 7 आहे, 5 भागाची 7×5 किती रे 35 वर्ष. 7 न गुणा 7×7 किती रे 49. याचं वय 49 आहे, याचं 35. 35×49 पर्याय क्रमांक सी हे आपला प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता हा जो आहे तो शेवटचा प्रश्न असणार आहे. हा व्हिडिओ आपण 2 भागामध्ये घेणार आहोत काही कारणास्तव. ए व बी यांची गुणोत्तर 7/5 आहे, त्यांची बेरीज 84 आहे. तर ए ची किंमत किती. आता ऍक्च्युअल मध्ये बेरीज 84 आहे, मग सांगा ना गुणोत्तरामध्ये बेरीज किती आहे 12 आहे. मग किती रे 12 भागाची किंमत मी सांगत आलेलो आहो. एका भागाची किंमत काढायची, 12 भागाची किंमत 84 असेल, एका भागाची किंमत किती 12×7=84. मग एका भागाची किंमत जर 7 आली असेल तर आपला प्रश्न काय विचारला ए ची किंमत किती. ए ची किंमत किती आहे रे 7 भाग आहे. मग काय रे 7×7 किती 49. हे याचं योग्य उत्तर असणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मला जेवढं काही तुम्हाला कमी वेळेमध्ये द्यायचा प्रयत्न होता मी तो देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला एवढं माहिती आहे की टीईटी परीक्षेमध्ये तुम्हाला कसे मार्क मिळवून द्यायचे आहे, कारण मलाही त्या परीक्षेमध्ये 99 मार्क होते. त्याच्या अनुषंगानं ही जी तयारी आहे हे जे काय महामॅरेथॉन आहे असंच आपण 27 तारखेपर्यंत चालू ठेवणार आहे. शेवटच्या दिवशी तर आपण घेणारच आहोत आणि हे सलग तुम्ही महामॅरेथॉन पाहायला विसरायचं नाहीये. चला तर मग आपण भेटू सेकंड मॅरेथॉन मध्ये, जे की 30 मिनिटांमध्ये 60 प्रश्नांचा सराव घेणार आहोत.